भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 3 मायेचं विवरण कर्मविवेचन याचा भाग 6. जीव देहरूपात इंद्रियांच्या आधारे आपल्या वासनांचा भोग घेतो. आत्माच त्याला चेतनाशक्ती पुरवित असतो. मात्र जीवाच्या या कार्याकडे तो अलिप्ततेनं पाहत असतो. त्याला जीवाच्या कार्याशी काही देणं घेणं नसतं. जीवाचं लक्ष आपल्याकडे यावं हीच त्याची एकमेव अपेक्षा असते. राजा परीक्षिता शुकाचार्य म्हणाले, पिप्पलाद ऋषींच्या या विवेचनानं निमी राजा भारावला हे खरं आहे. कारण जिज्ञासू वृत्तीनंच साधकाचा विकास होत असतो. त्याच्या मनात वेगळीच उत्सुकता उदय पावत होती. राजा या आत्म्याचा शोध जीवाला देहातच घेता येतो. विषयांचा त्याग त्यावरचं रामबाण औषध आहे. जीवानं तनमनानं जर हरिभक्ती केली तर हे सर्व सहजतेनं होतं आणि जीवाला ब्रह्मत्वाची प्राप्ती होते. पण मुनिवर्य त्यांना मध्येच थांबवीत निमिराजा म्हणाला, मुनिवर्य, मानव हा कर्मानं बांधला गेला आहे. कर्माशिवाय जीवन नाही. कर्मानं कर्मबंध येणारच. कर्मबंध सुटल्याशिवाय आत्मबंध कसा जोडता येणार? त्याला आत्मसुख कसं प्राप्त होणार? मुनिवर्य, पूर्वी हाच प्रश्न मी सनकादिक बंधूंना केला, पण त्याचं उत्तर द्यायचं राहूनच गेलं. आपण याबाबत बोध करावा. आता अविरहोत्र मुनी पुढं सरसावले आणि म्हणाले, राजा, तुझा प्रश्न हा मूलभूत प्रश्न आहे. मी त्याचं विवरण करतो. आणि ते सांगू लागले. राजा, प्रथम कर्म म्हणजे काय हे समजायला हवं. मनाच्या संकल्पानं इंद्रियांमार्फत घडणाऱ्या प्रत्येक क्रियेला कर्म असं म्हणतात. कर्म, अकर्म आणि विकर्म असे कर्माचे साधारणतः 3 प्रकार पडतात. तिघांचे 3 वेगळे परिणाम आहेत. जसं खडीसाखर, पिठीसाखर आणि जाड साखर या 3 साखर म्हणून एकच आहेत, पण त्याचा वापर वेगवेगळा असतो. खडीसाखर औषधात, पिठीसाखर भोजनात आणि जाड साखर दुधादी पेयात वापरली जाते. त्याचे परिणाम निराळे असतात. तसंच एकच कर्म 3 प्रकारे घडत असतं. त्याप्रमाणे त्याचे परिणाम होत असतात. म्हणजे मुनिवर्य, कोणत्याही कर्माचा परिणाम हा होणारच असतो. तसंच कर्मबंध येणार आणि तो सुटणार नाही असंच ना? तेव्हा कर्मच सोडून दिली तर? निमिराजानं आपली शंका विचारली. नाही, तसं शक्य नाही. अविरहोत्र पुढे म्हणाले, राजा, लोखंडाची साखळी तोडायला लोखंडाचाच हातोडा हाती घ्यावा लागतो. तसं कर्मानंच कर्मबंध सुटतो. कर्म करायचे जे सोडतात ते अधोगतीला जातात. म्हणून वेदशास्त्रानं कर्मालाच महत्त्व दिलंय. पण मुनिवर्य, वेदशास्त्रात सांगितलेली कर्म, त्याबरोबर सांगितलेली कर्मफलं यात माणूस गुंतत जातो. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असं कर्मातून कर्म वाढत जातं आणि त्याबरोबर त्याचा कर्मबंधही वाढतो. मग तो कर्मातीत कधी आणि कसा होणार? निमिराजाच्या या प्रश्नावर अविरहोत्र सांगू लागले, राजा, हे पहा, माणूस कर्माविना राहू शकत नाही हे खरं आहे. तसंच त्याला मनोमन फलाची अपेक्षा असतेच असते. हे जाणून वेदशास्त्रानं अशा तऱ्हेनं धर्मकर्मशास्त्र सांगितलं की त्यातून त्याला परमार्थाचा मार्ग गवसेल. अज्ञानी जनांना परमार्थाची गोडी लागावी याकरता सर्वत्र फलप्राप्तीचं आमिष दाखवलंय. गळाला आमिष लावून कोळी पाण्यात गळ टाकून बसतो, तो तासनतास बसतो, त्याला त्या पाण्याशी काही घेणं देणं नसतं. तळाचा मासा गळाला लागावा याची तो वाट पाहतो. गळ जड झाला असं वाटताच तो त्या गळाला पाण्याबाहेर काढतो. मासा
त्याचं इप्सित असतं. त्याप्रमाणे कर्मातूनच कर्मातीत असा परमार्थ साधतो. कर्मातून कर्माची निवृत्ती येण्यासाठी कर्मप्रवृत्ती बदलायला हवी. राजा, प्रत्येक कर्मामागे एक प्रवृत्ती उभी असते, ती स्वतःच शोधायला हवी. स्वतःच्या कर्माचा शोध स्वतःच कसा घ्यायचा? राजानं विचारलं. तीच तर गंमत आहे, तीच साधना आहे. अविरहोत्र पुढे सांगू लागले. कोणतंही कर्म मी का करतो, कशासाठी करतो, त्यातून मला नेमकी कोणती प्राप्ती होणार आहे, हे सर्व विचार मनात येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. ही मनाची भूमिका सोडून जे जे समोर येईल ते कर्तव्यपूर्तीसाठी आवश्यक वाटलं ते, धर्मशास्त्रात सांगितलं ते कर्म निष्काम भावनेनं आचरलं तर त्या कर्माचा बंध राहत नाही. प्रत्येक वेळी त्या त्या कर्माचं समर्पण होतं. राजा, कर्मसमर्पण हाच भागवत धर्म. अशा समर्पण भावनेतून जीवाकडून जे जे घडतं ती सर्व त्या जीवानं केलेली भक्ती होते. अशा भक्तीनंच त्याला भगवंताची प्राप्ती होते. भगवंताचं स्वरूप कळणं हेच प्राप्तीचं परिमाण आहे. आणि मुनी अविरहोत्रांनी वाणीला विश्राम दिला. भक्तीनं भगवंताची प्राप्ती होते हे अविरहोत्र मुनींचं वाक्य नेमिराजाच्या मनात इतकं ठसलं की तो त्याच एका विचारात बुडून गेला. पश्चिमेच्या क्षितिजावर सूर्यनारायण पण क्षितिजा आड जाण्याच्या तयारीत होता. संधिप्रकाशाची लांब किरणं म्लान होत होती. नेमिराजानं त्या नवनारायणांना 2 दिवस आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं विनवलं. आणि आश्चर्य म्हणजे सर्वांनी एकमुखानं नेमिराजाची विनंती मान्य केली. नेमिराजाला आनंद वाटला. त्यानं त्या नवनारायणांची व्यवस्था एका विशेष अतिथी कक्षात केली. त्यांच्या सेवेसाठी, फलाहारासाठी जरूर तेवढ्या सेवकांची योजना करून त्यानं त्या नवनारायणांना वंदन करून त्यांचा निरोप घेतला आणि तो आपल्या निवासाकडे वळला. या 6व्या भागाबरोबरच पुष्प 3 मायेचं विवरण कर्मविवेचन याचं वाचन आता समाप्त होतं आहे. उद्यापासून आपण पुष्प 4 अनंताचे अवतार नैष्कर्माचा बोध याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली या हाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.